त्याचं काम म्हणजे समजणेवाले को इशारा कॉपी असे कामं राहतं हो सगळं गेलं पण असं कधी नाही केलं. तर राम राम मंडळी, आम्ही आले हो मंगळाच्या मंदिरात, कारण की मंडळातले काम होतं आमचं म्हणून आलते आम्ही. मग इकडे चपला बिपला काढायची सुविधा होती, इकडे चपला बिपला काढला तर लक्ष हेल्मेटवर लक्ष गेलं, म्हणता हेल्मेट कुठे ठेवू. मग ते म्हणे अनुमती आहे म्हणे हेल्मेट नेऊ शकता मध्ये. मग काय बोम बाहेरचा निसर्ग तर इथला भारी होता काय सांगू तुम्हाला. मग मध्ये गेले, मध्ये जातानाच पाय धुवायचं काहीतरी होतं. काय भाऊ हे कार्ट कोणाचं दवडेल होतं काय माहिती, आमच्याकडे गुरीगुरीजण पाहत होता म्हणतं जाय रे हो तू. मग काय पुढे जायला लागले आम्ही, तर लक्ष नयन म्हणे इकडच्या साईडनं चालू म्हणे. मग इकडच्या साईडनं काय पुढे गेले, मग रांगेत लागले वो दर्शन घ्यायसाठी. रांग जास्त मोठी नाही कारण की आज मंगळवार बी नव्हता, असं म्हणता की मंगळवारी जास्त. मग काय वो दर्शन बिर्शन घेतलं, मग आले वो बाहेर. आता दर्शन घेतल्यावर फिरायला तर पाहिजेच ना, मग महादेवाचे दर्शन घेतले इकडे. मग आले विश्रामगृहामध्ये आराम करायसाठी, कारण की ऊन इथलं तपत होतं. आदित्य पंख्याचं बशी गेला डायरेक्ट, आणि चंद्याचे वेगळेच कारनामे चालू होते काय सांगू तुम्हाला. तर मग आले वो बाहेर. इकडे विचारलं पहिले कासवण ते राहायचे, आम्ही लहानपणी आलते तेव्हा, पण आता काही नाही होतं कारण की व्यवस्थापनानं काढून टाकलाय. नयन म्हणे फोटो काढू म्हणे, फोटो काढू. नयन सांगत होता फोटो काढता काढता की इकडे बालाजीचं मंदिर बी नाही पारोळ्याला म्हणतात. चाल मग काय आता आले तर सगळंच कधी घेऊ. मग इकडे आला तर पाहतो इथलं मोठं मंदिर होतं काय सांगू. इकडे रथ बी होता, जळगावचा रथ राहतो तसा वाला. म्हणत होता घंटी वाजवता वाजवता फोटो काढ म्हणे. मग व्हिडिओ काढ घेतला वो, मध्ये जात आहे सगळे. मग तड लक्ष गेलं वो बोर्डावर म्हणे व्हिडिओ आणि ते फोटो काढणं अलाउड नाही म्हणतं, वो फाईन लाग जाता वो आता मोठा. मग बाहेर आले दर्शन करीसन आणि मस्त व्हिडिओ काढले सगळे. मग लागले वो पुढच्या रस्त्याला जळगावला जायच्या. मग काय वो रस्त्यामध्ये ताण लागले, मग घेतले माउंटेन ड्यू. मग लागले वो अशी गाडी चालवली की म्हणलं डर की